नियम जोपर्यंत आपण स्वतःला लावत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीची फलप्राप्ती जीवनात मिळत नाही. नियम लावणं महत्वाचं आहे. म्हणून कराचं दर्शन घ्यायचं, त्यानंतर पृथ्वीचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. नंतर शुचिरभूत होऊन स्नान केल्याच्या नंतर ज्या वेळेला भगवान शिवाची आम्ही पूजा करतो ना, त्यावेळेला सर्वात आधी शिवलिंगावरती जल वाहावं. आपल्या घरी दूध असेल, शुद्ध दूध सुद्धा त्या ठिकाणी वाहिलं तरी चालतं. चंदन लावावं. चंदन लावल्याच्या नंतर त्यावरती जे तांदूळ आपण वाहतो ना, ते तांदूळ अखंड असले पाहिजे. तुटलेले फुटलेले असे ते नसावे. अखंड तांदूळ त्या ठिकाणी वाहावे. पुन्हा शिवलिंगावरती फूल ज्या वेळेला आपण वाहतोय त्यावेळेला असं म्हणतात, महादेवाला पांढऱ्या रंगाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे. तसे महादेवाला 5 फुलं अत्यंत प्रिय आहे. त्यामध्ये मंदार. मंदार माहिती आहे तुम्हाला? मंदार म्हणतात. रुईचं झाड पाहिलं का तुम्ही? रुईचे झाड 2 प्रकारचे असतात. एक झाड त्याचे फुलं त्याला निळसर रंग असतो आतमधून, बरोबर आहे की नाही? ते मंदारचं झाड नाही. जे फूल पांढरं शुभ्र आहे, रुईच्या झाडासारखंच असतं आणि फूल सुद्धा रुई सारखंच असतं, त्याला मंदार म्हणतात. पण ते आतमधून पांढरं शुभ्र असतं, निळा रंग त्यामध्ये नसतो, त्याला म्हणतात मंदार. दुसरं फूल आहे कन्हेराचं, परंतु ते गुलाबी रंगाचं नाही, ते पिवळ्या रंगाचं. पिवळ्या रंगाचं कन्हेराचं जे फूल आहे ते महादेवाला अत्यंत प्रिय आहे. तिसरं आहे अपराजिता. अपराजिता म्हणजे माहिती आहे? निळ्या रंगाचं फूल, ज्याच्या पाकळ्या अशा दुमटी असतात, ते निळ्या रंगाचं जे फूल आहे त्याला म्हणतात अपराजिता. ते अपराजिताचं फूल महादेवाला अत्यंत प्रिय आहे. पुन्हा चौथं जे फूल आहे त्याला म्हणतात धतुरा. त्याला आपण धोत्र्याचं फूल म्हणतो. ते धोत्र्याचं फूल महादेवाला अत्यंत प्रिय आहे. आणि 5वं जे फूल आहे त्याला म्हणतात पारिजातक. पारिजातकाचे वृक्ष आपण पाहिले, त्याचे फुलं असे सकाळी सडाच त्याचा पडतो, ते पारिजातक. हे 5 फुलं भगवान शंकराला त्या ठिकाणी अत्यंत प्रिय आहे. म्हणून या फुलांनी पूजा करावी असं वर्णन आहे. केतकी आणि चाफा वर्ज आहे का आहे ते पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. त्यानंतर बिल्वपत्र वाहावं. बेलाचं सुद्धा अनेक प्रकार आहे. 3 पानाचं सुद्धा बेल असतं, 4 पानाचं सुद्धा बेल असतं आणि 5 पानाचं सुद्धा बेल असतं. 5 पानाचं जे बेल आहे ते महादेवाला अत्यंत प्रिय आहे. कारण महादेव शिव महापुराणामध्ये पंचमुखी सांगितलेले आहे. ते पंचमुखी कशा प्रकारे ही कथा पुढे येईल. महादेव पंचमुखी किंवा 5 पानाचं नसेल तर त्यानंतर 3 पानाचं जे बेल आहे ते महादेवाला प्रिय आहे. कारण त्रिनेत्र धारण करतात भगवान शिव, म्हणून 3 पानाचं जे बेल आहे ते सुद्धा महादेवाला प्रिय आहे. असं म्हणतात पूजेला ज्या वेळेला आपण बसतो की नाही त्यावेळेला मृगचर्म धारण करावं. मृगचर्म म्हणजे हरणाचं जे कातडं असतं ना ते त्या ठिकाणी बसण्याकरिता धारण करावं. पण हे आता शक्य नाही, कारण हरिण जर मारायचं असेल तर लायसन्स लागतं. नीट लक्ष देऊ नये का? हरिण मारायचं असेल तर लायसन्स लागतं, वाघ मारायचा असेल तर लायसन्स लागतं, पण गाय मारायची असेल तर अजिबात लायसन्स लागत नाही. कोणीही आणावी, खाटकाला विकावीन, बिनधास्त कापावी, त्याला अजिबात लायसन्स लागत नाही. आज हरणाला मारायला लायसन्स लागतं, वाघाला मारायला सुद्धा लायसन्स, गाईला मारायला नाही. अरे जिला आम्ही आमची आई म्हणतो, गौ माता. एका मुस्लिम बांधवाने एक फार सुंदर वाक्य म्हटलेलं आहे. ते म्हणतात, अरे गौ तुम्हारी माँ है ना, हम गौ को माँ मानते हैं ना, गौ माता बोलते हैं उसको. अरे गौ तुम्हारी माँ है तो अपने माँ को कोई बेचता है क्या? किती दुर्दैव आपलं. आज घरात लोक कुत्रे पाळतात. घरात कुत्र्याला जागा आहे, त्या कुत्र्याला सोफा सेटवर बसता येतं, त्या कुत्र्याला 4 व्हीलर गाडीमध्ये फिरता येतं. हा, घरात मायबापाला जागा नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण कुत्र्याला घरात जागा आहे. कुत्र्याला 4 व्हीलर मध्ये जागा आहे, त्याच्यासाठी महागाची बिस्किट आहे. मायबापाला भाकर नाही, कुत्र्याला महागाचे बिस्किट आहे.
कुत्र्याला शॅम्पू आहे, मायबापाला आंघोळीला साबण नाही. कुत्र्याला महागाचा शॅम्पू आहे. हे सगळं घरामध्ये सगळं पूर्ण होतं. परंतु आज गौमातेवर जे संकट आहे आपल्या देशामध्ये, आता थोडं आमच्या सरकारने काही गोष्टीचा प्रतिबंध केला, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु अजूनही काही पूर्णपणे बंद झालं असं म्हणता येत नाही. म्हणून असं म्हणतात मृगचर्म धारण करावं, ते आपल्याला शक्य नाही. कुठलंही आसन घेऊन आपण पूजेकरिता बसावं. गाय ही आपली माता आहे, तिचा सन्मान केला पाहिजे. तिच्या गौमूत्र जे आहे ना, असं म्हणतात लहान मुलं असतात, लहान मुलाला दृष्ट लागू नये म्हणून आपण एवढ्या मोठ्या मिरच्या घेतो, बरोबर आहे की नाही? त्यामध्ये काय काय असतं बाकी तुम्हाला पाठ आहे, मी काही कुणाची दृष्ट काढत नाही म्हणून मला तेवढं माहिती नाही. एवढ्या मोठ्या मिरच्या असतात, त्यात केस बिबे अजून काय काय असतं ते. मग ते काय म्हणता तुम्ही असं असं करून ते पण तुमच्याच पाठ आहे. तो महामंत्र आहे, तो मंत्र माझ्या पाठ नाही. तो मंत्र म्हटल्या जातो आणि दृष्ट त्या ठिकाणी काढल्या जाते. पण गाईचं जे गोमूत्र आहे ना, घरामध्ये लहान मुलं असतील तर गाईच्या गोमूत्राने त्या लहान मुलाला स्नान घालावं. वाईट दृष्टी वाईट प्रवृत्ती त्या मुलाकडे आकृष्ट अजिबात होत नाही, एवढी गाईच्या गोमूत्रामध्ये शक्ती आहे. नवे बऱ्याच लोकांचे कॅन्सर सारखे आजार गाईच्या गोमूत्राने बरे झाले. त्या गौमातेचा सन्मान आपल्याकडून झाला पाहिजे. आपल्या आजही आमच्या महिला मंडळींना सवय, घरामध्ये जर नैवेद्य असेल ना, आजही गाईची वाट बघतात. गाय जर डोळ्याने दिसली तर आजही आमच्या महिला मंडळी सातही कामं हातचे सोडून देतात, त्या गाईच्या मागं जातात की आपल्या घरचा नैवेद्य हा गायीनेच खावा. ती गाय जी आहे ना महाराज, ती आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वादच देईल. अनेक अत्याचार अनेक संकट तिच्यावरती आले तरी ती आई आहे आणि आई मुलाला नेहमी आशीर्वादच देऊन जात असते. म्हणून ती गाय कधी कसाबाच्या हातात जाऊ नये. अजूनही खेड्यापाड्यांमध्ये असे अनेक लोक आहे, बैल जर म्हातारा झाला असेल ना, तो खुंट्याला मरू देतात पण तो विकत नाही. का? अरे त्या बैलाने उभा आयुष्य आपल्या शेतामधलं जे आज आपल्याला मोती दिसतात ना, दाण्याच्या स्वरूपाने अन्न दिसतं ना, त्यांच्यामुळं पिकलं असतं. जुन्या काळामध्ये लोकांना शेतामध्ये भरपूर पीक व्हायचं. का? त्या शेतामध्ये गायी चालायच्या, त्या शेतामध्ये बैल चालायचे, भरपूर पीक व्हायचं. आता बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली म्हणून लोकांना निष्पन्न सुद्धा काही होत नाही, उत्पन्न सुद्धा काही होत नाही. म्हणून गाय हे पृथ्वीचं प्रतीक आहे, बैल हे धर्माचं प्रतीक आहे. जोपर्यंत हे टिकून आहे ना, तोपर्यंत ही पृथ्वी माता आणि आपला धर्म या ठिकाणी कधी अधर्माच्या मार्गाला जाणार नाही. म्हणून त्या गौमातेचं सुद्धा रक्षण आपण केलं पाहिजे. अशा प्रकारे शिवाची उपासना करत असताना, भगवान शिवाचं चिंतन करत असताना, ज्या वेळेला बिल्वपत्र आम्ही वाहतो त्यावेळेला धूप दीप नैवेद्य सुद्धा आम्ही करत असतो. नैवेद्य कशाचा करावा तर म्हणतात महादेवाला खिरीचा नैवेद्य, जे खीर आहे त्या खिरीचा नैवेद्य महादेवाला अत्यंत प्रिय आहे, अत्यंत आवडीचा आहे खिरीचा नैवेद्य. बघा, घरी ज्या वेळेला तुम्ही बनवता त्यावेळेला ती काय आहे? खीर आहे. ज्या वेळेला देवाला अर्पण करता त्यावेळेला तो काय झाला? नैवेद्य झाला. आणि ज्या वेळेला तो दुसऱ्याला त्या ठिकाणी वाटता त्यावेळेला त्याचा काय झाला? प्रसाद झाला. 3 प्रकार या ठिकाणी सांगितले. बनवला तेव्हा खीर, अर्पण केला तेव्हा नैवेद्य आणि दुसऱ्याला दिला तेव्हा प्रसाद. बघा, कथा ऐकत असताना एकरूप होऊन कथा ऐकली पाहिजे. भागवतामध्ये शिव महापुराणमध्ये कधी कापूस घेऊन वाता करू नये. हा, ती शिव महापुराण कथा आपल्या डोक्यात नाही जात, ती पूर्ण त्या वातांमध्येच जाते. कथा कीर्तनामध्ये कधीच वाता करायला घेऊन बसू नये, कधीच नाही. तुम्ही वाता तरी घेऊन बसता. एक महिला आली होती तुरीच्या शेंगा घेऊन दाणे काढायला. बरं झालं म्हटलं स्वयंपाक आणि गॅस घेऊन नाही आली, नाहीतर जेवणही इथंच झालं असतं. भागवतामध्ये कधीच वाता करू नये, कथा कीर्तनामध्ये कापूस घेऊन वाता करू नये.
तुम्ही एकमेकाकडे बघू नका, तुम्हाला कळावं म्हणून मी सांगितलं, हां, कळावं म्हणून सांगितलं. कारण कथा ऐकत असताना ज्या वेळेला आम्ही कान यावेळेला कथेकडे देऊ ना, कथा कशी ऐकावी? चुकल्या पुत्राची वार्ता. कथेमध्ये बसलेलं असताना सर्वांगाचे कान करून कथा ऐकली पाहिजे. ज्याप्रमाणे एक माऊली पंढरपूरला जाण्याकरिता निघाली आणि जाता जाता लहानसा तिचा मुलगा 5 वर्ष वयाचा सोबत घेऊन निघाली. सासूबाईने प्रतिबंध केला. सासूबाई म्हणायला लागल्या, अगं जाऊ नको माझ्या नातवाला घेऊन, तुला जायचं तर जा पंढरपूरला, तुला म्हणाई नाही, पण नातवाला घेऊन जाऊ नको. 15-20 लाख लोकांची यात्रा, एवढ्या गर्दीत माझा नातू हरवला तर? ती म्हटली, कमालच करता सासूबाई तुम्ही, तुमचा नातू माझं कोणीच नाही का, ते माझं तर बाळ आहे. 9 महिने 9 दिवस या उदरात वाढवलं मी त्याला हरवू देईल का मी? हट्ट करून नेलं पंढरपूरला. आणि ज्या वेळेला त्या पंढरपुरामध्ये प्रवेश झाला, तुम्हाला माहिती आहे आषाढी कार्तिकीला ज्या वेळेला पंढरपूरला आपण जातो ना, पंढरपुरात एकदा पाय ठेवला की तुम्हाला चालायची गरज नाही, लोकच लोटत लोटत घेऊन जातात, अजिबात चालायची गरज नाही. आणि त्या गर्दीमध्ये झालं काय, मुलाचा हात निसटला, मुलगा हरवला. आता रडायला लागली, आक्रोश करायला लागली, एवढ्या गर्दीत कुठे सापडणार महाराज तिला मुलगा? चंद्रभागेच्या काठावर जाऊन बसली. आज 1 दिवस झाला, 2, 3, 4, 5वा दिवस निघाला, गोपाळपुरीचा काला आला तरी हिचा मुलगा सापडला नाही. त्या चंद्रभागेच्या पाण्याकडे बघून रडायला लागली. नेत्रामधून घडघड 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 अश्रू वाहायला लागली. घरी कशी जाऊ? सासूबाईने 1000 वेळा सांगितलं होतं, अगं बाई तू जा, पण माझ्या नातवाला नेऊ नको. मी कोणाचंच ऐकलं नाही. आता घरी जाईल तर माझी सासू पांढऱ्या पायाची म्हणेल, मला माझ्या नातवाला हरवलं, तू का नाही मेली म्हणेल. घरी तरी कशी जाऊ? सारखी रडायला लागली. 5 दिवस झाले रडते, नेत्रामधले अश्रू रडून रडून सुकून गेले. 5 दिवस अन्न नाही पोटात, पाणी नाही, एकसारखी त्या चंद्रभागेच्या पाण्याकडे बघून रडायला लागली. एवढ्यात पोलीस चौकीजवळ एक सूचना व्हायला लागली. एक अनोळखी मनुष्य त्या पोलीस चौकीच्या समोरून जात होता आणि तिथे सूचना चाललेली होती, लक्ष देऊन ऐका बरं का सगळ्यांनी. एक 5 वर्ष वयाचा मुलगा हरवलेला आहे. अंगामध्ये पांढरं शर्ट आहे, खाकी पॅन्ट आहे, उजव्या हातात काळा धागा आहे, 5 वर्षाचं त्याचं वय आहे. आणि त्याला विचारलं तर नाव गोविंदा सांगतोय. जर कुणाला त्याची ओळख पटत असेल तर यावं आणि या मुलाला घेऊन जावं. आता हे वर्णन ऐकलं अनोळखी पुरुषाने. त्या मुलाचा आणि त्या पुरुषाचा अजिबात काही संबंध नव्हता, पण जाता जाता त्याच्या कानावरती ते पडलं. आणि त्याच रस्त्याने समोर ज्या वेळेला गेला त्यावेळेला त्याला ती महिला रडताना दिसली. रडताना दिसल्यावर याने तिच्याकडे पाहिलं आणि तिला एक विचारलं, मावशी का रडताय? अनोळखी व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला आपल्या रडण्याचं कारण विचारतो ना, एखाद्या स्त्रीच्या डोळ्यात जर पाणी दाटलं असेल आणि तुम्ही जर तिला विचारलं का ग तुझ्या डोळ्यात पाणी का, ती रडण्याचं कारण तुम्हाला कधीच सांगणार नाही, ती आणखी रडायला लागेल. आणि या 5 दिवसात तुम्ही का रडता असं म्हणणारा एकच माणूस तिला भेटला होता, एकच सज्जन तिला भेटला होता. त्यावेळेला ती रडायला लागली, आणखी ओक्साबोक्सी रडायला लागली. तो म्हणायला लागला, मावशी अहो काय झालं ते तर सांगा, तुमचं सोनं वगैरे चोरीला गेलं का? म्हटले नाही. मग काय झालं, तुमच्या घरून काही कमी जास्त झाल्याची बातमी आली का? म्हटले नाही हो. मग झालं काय, तुम्हाला बरं वाटत नाही का? नाही हो साहेब, तसंही काही नाही. मग मावशी झालं तरी काय ते सांगा ना. कशी जाऊ बाबा घरी? घरी गेले तर घरातले लोक मला या ठिकाणी चांगलं बघणार नाही, मला म्हणतील तुला 1000 वेळा सांगितलं ऐकलं नाही. पांढऱ्या पायाची म्हणेल, मला म्हणेल तू का जिवंत या ठिकाणी आली, तू का चंद्रभागेत उडी टाकून जीव नाही दिला. फार वाईट बोलेल, मी काय करू आता, मला काही कळत नाही. पण मावशी झालं काय ते तरी सांगा. 5 दिवस झाले बाबा, माझा एकुलता एक मुलगा या गर्दीमध्ये माझ्याकडून हरवला. सासूबाईने लाख सांगितलं जाऊ नको, याला घेऊन जाऊ नको, मी कोणाचं ऐकलं नाही. आता मुलगा हरवला, मी करू तरी काय? तेव्हा तो अनोळखी मनुष्य म्हणायला लागला, मावशी एक विचारू तुम्हाला? विचारा ना बाबा. 5 वर्षाचं वय आहे त्याचं. ताडकन उठून उभी झाली
अंगात पांढरा शर्ट घातलाय त्याने, खाकी पॅन्ट घातलाय, उजव्या हातात काळा धागा आहे, त्याचं नाव गोविंद आहे, असं ज्यावेळेला अनोळखी मनुष्य हिच्या मुलाचं तंतोतंत वर्णन करायला लागला, त्यावेळेला जिचा मुलगा हरवला ती माऊली सर्वांगाचे कान करून ऐकायला लागली. कथा माणसाने तशी ऐकावी. चुकल्या पुत्राची वार्ता पटतंय ना तुम्हाला? हा, कथा तशी ऐकावी. म्हणून पेंडॉलच्या आतमध्ये ज्या वेळेला आपण येतो ना, सोबत जे काही आणलं ते बाहेर सोडून द्या. चपला पण सोडा बरं, पण चप्पल चोर अजून कमी झाले नाही. चप्पल चोर अजून कमी झाले नाही. काही लोक येताना चपला घालून येतात, जाताना दुसऱ्याच्या घालून जातात. आपल्या इथे तसं काही होणार नाही. म्हणून कथा माणसाने तशी ऐकली पाहिजे. या शिवतत्वाचं महात्म्य सांगत असताना भगवान शिवाला खिरीचा नैवेद्य करावा असं या ठिकाणी सांगितलं. तो दुसऱ्याला देताना असं म्हणतात, नैवेद्य जर भगवान शंकराजवळचा आपण त्या ठिकाणी भक्षण केला तर आपल्याला सायुज्यता मुक्ती मिळते. 4 प्रकारच्या मुक्ती आहे: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सायुज्यता म्हणजे भगवान शिव स्वरूप होण्याची ती मुक्ती आपल्याला प्राप्त होते. धूप दीप नैवेद्य भगवान शंकराला त्या ठिकाणी अर्पण करावा असं वर्णन आहे. आणि नैवेद्यामध्ये तुळशीचं पान टाकल्याशिवाय नैवेद्य अर्पण करू नये. काही लोकांना संभ्रम आहे की भगवान शंकराला तुळस चालते का, तर भगवान शंकराला तुळस ही अत्यंत प्रिय आहे. तुळस नैवेद्याचा सुद्धा स्वीकार करत नाही भगवान शिव. तुळस असल्याशिवाय कुठलाच देव करत नाही. तुळशीचं पत्र लागतंच त्यामध्ये. आणि तुळस ही काही सामान्य नाही, रोपट नाही तुळस. पूर्वजन्मातली वृंदा नावाची ती पतिव्रता स्त्री आहे.